मुंबई शहरामध्ये पाऊस येण्याच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मॉन्सून प्रिपेअर्डनेस जे करण्यात येतं, पावसाच्या आधीची जी तयारी आहे त्या तयारीचं निरीक्षण आम्ही सर्वच जण करत आहोत. मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत, मुंबई शहराच्या महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सभागृह नेते आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, सर्व वैधानिक समित्यांचे अध्यक्ष आहेत आणि सर्वजण, सर्व आमदार, सर्व नगरसेवक आपापल्या परीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला याची पाहणी करत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर या ठिकाणी पाहणी केली होती. आता शहर भागामध्ये या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे जे 3 पंपिंग स्टेशन्स आहेत, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन, लवग्रो पंपिंग स्टेशन आणि क्लिव्हलँड पंपिंग स्टेशन, जी पंपिंग स्टेशन हायटाईडच्या वेळेला जे पाणी आहे ते पाणी रोखणं, एक तर समुद्राचं पाणी शहरामध्ये येण्यापासून रोखणं आणि हायटाईड गेल्याच्या नंतर शहरातलं पाणी समुद्रामध्ये पंप आउट करणं, हे काम जे करतं, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये पाणी तुंबण्यापासून आपल्याला त्यामुळे दिलासा मिळत असतो. ही सर्व पंपिंग स्टेशन्स नीट काम करत आहेत की नाहीत, ऑपरेशनल आहेत की नाहीत, त्या ठिकाणचे सर्वच्या सर्व पंप हे या ठिकाणी चालू आहेत की नाही याची पाहणी आणि याचं निरीक्षण करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की यावर्षी मुंबई महानगरपालिकेने आपल्या 6 मेजर पंपिंग स्टेशन्स आणि 10 छोटे पंपिंग स्टेशन्स, या सर्व पंपिंग स्टेशन्सचे सर्वच्या सर्व पंप्स हे 15 मेलाच अप केलेले आहेत. 15 मेला सर्व ऑपरेशनल केलेलं आहे, कारण गेल्या वर्षी 1 जूनला ते ऑपरेशनल होणार होते आणि 26 मेला पाऊस आला आणि त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 15 मेला हे सर्व पंप, सर्व पंपिंग स्टेशन्स ऑपरेशनल आहेत. तसेच संपूर्ण मुंबई शहरामध्ये 550 पेक्षा जास्त पंप्स हे ऑलरेडी डिप्लॉय केले गेलेले आहेत, जेणेकरून छोट्या छोट्या एरियाजमध्ये जे पाणी तुंबतं ते पाणी पंप आउट करण्याकरता महानगरपालिका त्या ठिकाणी पंप्स लावते. ते सर्व पंप्स ऑलरेडी डिप्लॉईड आहेत, रेडी आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची तयारी झालेली आहे. गेल्या वर्षीच्या 1 जूनपासून त्याच्यानंतर पुढे IIT बॉम्बेतर्फे एक विशिष्ट प्रकारची मेकॅनिझम, अर्ली वॉर्निंग मेकॅनिझम, ही सुद्धा मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे. आधी मुंबई महानगरपालिकेला मोठा जर पाऊस येणार असेल हायटाईडच्या वेळेला स्पेशली, तर 3-4 तास आधी माहिती मिळत असायची. आता IIT बॉम्बेने दिलेल्या अर्ली वॉर्निंग सिस्टममुळे 48 तास आधी ही माहिती मुंबई महानगरपालिकेला मिळते, ज्याच्यामुळे आपल्याला 48 तास आधी सर्व माहिती मिळाल्यावर त्याच्यावरती जी काही उपाययोजना आपल्याला करायची आहे ती उपाययोजना मुंबईची महानगरपालिका करू शकते. नाले सफाई ही या ठिकाणी सुरू आहे. 31 मे पर्यंत संपूर्ण 100% नाले सफाई पूर्ण करण्याचा आमचं उद्देश आहे. झोन 5 मध्ये नाले सफाई ही समाधानकारक नव्हती, त्या ठिकाणी आमच्या महापौर येत्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी पाहणीसाठी जाणार आहेत. अशा प्रकारे मुंबईकरांना पावसामध्ये कमीत कमी त्रास व्हावा याकरता मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना व्यवस्थितरित्या काम करत आहेत की नाही करत आहेत याची पाहणी आम्ही केलेली आहे. वेगळे दौरे पाहायला मिळाले, आजही उपमहापौर दिसत नाही, त्याचं नाव ठेवतं, काय त्याचं कारण? महापौर आणि उपमहापौर हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी हे पाहणी करत असल्यामुळे प्रशासनावरती अंकुश राहिला पाहिजे. त्यामुळे महापौर आपल्या वेळेनुसार, उपमहापौर आपल्या शेड्यूलनुसार, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते, पालकमंत्री, आमदार सर्व जर एकाच ठिकाणी एकाच वेळेला गेले तर एकाच ठिकाणाची पाहणी होईल. पण 15 वैधानिक समित्यांचे लोक किंवा अशा प्रकारच्या पोस्टवरती असणारे लोक 15 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला जर पाहणी करतील, प्रशासनावरती त्याचं चांगलं अंकुश राहतं आणि त्यामुळे इंटेन्शनली आम्ही वेगळे दौरे या ठिकाणी करत आहोत आणि आपलं समाधान व्हावं ह्याकरता आज सर्व आम्ही या ठिकाणी एकत्रित सुद्धा आलेलो आहोत. शिवसेनेचे गटनेते अमय घोले सुद्धा माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे आपल्याला कुणालाही कुठल्याही प्रकारची काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पाणी दौरा तुम्ही गेले काही आठवडे करत आहात सगळेजण, आतापर्यंत किती टक्के नाले सफाई झालेली आहे? पूर्ण करता अवघे काही दिवस शिल्लक राहिले? गेल्या आठवड्यामध्ये जो आम्ही पाहणी केली होती त्यानुसार गेल्या आठवड्यापर्यंत साधारणतः मुंबई शहरामध्ये 50% नाले सफाई पूर्ण झाली होती. झोन 5 वगळून झोन 5 मध्ये 20%च झाली होती. त्या ठिकाणी सक्त निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा आपल्या महापौर आणि उपमहापौर याची स्टॉक जे काही सिच्युएशन आहे त्याच्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानुसार कारवाई करतील. आतापर्यंत जी सफाई झाली आहे, जो गाळ काढला आहे, त्यामुळे
बहुतांश आपण पाहतोय की सोफाज असतील, बेड असतील, टेबल चेअर्स, हा जो गळ आहे तो आढळून आला आहे. तर मी याचं तुम्ही आता वेस्ट मॅनेजमेंट कसं करणार? प्रशासनाला आम्ही असे निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी विविध नाल्यांमधून स्ट्रीम्स या ज्या ज्या ठिकाणी समुद्रामध्ये जातात त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅश बूम्स लावण्यात यावे, कन्व्हेअर बेल्टची सिस्टम लावण्यात यावी, जेणेकरून आपल्या नदी नाल्यांमधनं वाहून येणारा फ्लोटिंग मटेरियल आणि ट्रॅश समुद्रामध्ये डायरेक्ट डिस्चार्ज होऊ नये. ते समुद्रामध्ये जायच्या आधीच त्या ठिकाणी उचलून घेण्यात यावं. मागच्याच आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अशा प्रकारची एक सिस्टम ही कमिशन केलेली आहे. ती सिस्टम मुंबई शहरातल्या प्रत्येक पॉईंटवरती ज्या ठिकाणी नदी नाले समुद्रामध्ये वाहतात त्या ठिकाणी डिप्लॉय करावी अशा प्रकारचे निर्देश आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी असलेले जे भूखंड आहेत ते सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जे भूखंड आहेत ते कोट्यवधी रुपयामध्ये 30 वर्षासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. तर यावर ऑगस्ट 2025 मध्ये तत्कालीन ऍडमिनिस्ट्रेटरनी PPP पॉलिसीच्या अंतर्गत त्या ठिकाणी अशी पॉलिसी आणून हे भूखंड काही सामाजिक संस्थांना दिले होते. या ठिकाणी त्यावेळेला महानगरपालिकेचं सभागृह अस्तित्वात नव्हतं, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यामुळे संपूर्णपणे चर्चा लोकप्रतिनिधींबरोबर झाली नाही. पारदर्शक अशा पद्धतीने ही प्रोसेस पार पडली नव्हती आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं याचा विचार व्हावा अशा प्रकारची विनंती आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या विनंतीला मान देऊन ही संपूर्ण प्रक्रिया ते रद्द करतील आणि नव्यानं PPP पॉलिसीच्या अंतर्गत शाळा देण्याची पॉलिसी सर्वसमावेशक अशा प्रकारचं धोरण आणून सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये याची विस्तृत अशा प्रकारची चर्चा घडवून आणून ते करतील असा आमचा विश्वास आहे. आजचा दौरा पाहणी करत असताना सर्व बसेसचा वापर करण्यात आलेला आहे, परंतु दुसरीकडे इंधन दरवाढ होते. यावरती संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतात की जनतेने जे मतदान केलं भाजपला त्याच्या तुम्ही कर्माची महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये पाहणी दौरा ज्यावेळेला तुम्ही करताय या अगोदर सुद्धा अशा प्रकारचा पाहणी दौरा करण्यात आला. मात्र मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये नेहमी पाणी अशा प्रकारचं साचतं. मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. यंदा विशेष काय काळजी घेतली जाणार आहे? मुंबईकरांना यंदा साचलेल्या पाण्यातून दिलासा मिळेल? मुंबईची टोपोग्राफी ही अशी आहे की थोडा जरी पाऊस पडला तर काही सॉसर असलेल्या जागांमध्ये पाणी तुंबतं. ही सत्य स्थिती आहे. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचा विचार होण्याची आवश्यकता होती. ती गेल्या 25 वर्षामध्ये झाली नाही आणि त्यामुळे आता मुंबईच्या महानगरपालिकेने IIT बॉम्बेला ऑन बोर्ड घेऊन याचा सखोल याचा अभ्यास करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलेला आहे. तो रिपोर्ट केंद्र शासनाला सादर केलेला आहे. केंद्र शासन तो रिपोर्ट स्क्रुटिनाइज करत आहे आणि केंद्र शासनाने त्या रिपोर्टला हिरवा कंदील दिल्यानंतर मुंबई शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्लड मेजर्स हे घेण्यात येणार आहेत. आता आपण म्हणाल की केंद्र शासनाचा संबंध काय, तर केंद्र शासनाचा संबंध हा आहे की या कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्टवरती कारवाई करण्यासाठी जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टचं फंडिंग हे केंद्र शासन करणार आहे. भूमिगत सर, टाक्या मुंबई बसवण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेच्या भूमिगत टाक्यात बस बसवण्यात आल्या होत्या. त्या भूमिगत टाक्यांची सद्यस्थिती परिस्थिती काय? कारण त्या सुद्धा ज्या इंदमाता परिसर असेल, किंचरकर परिसर असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसवण्यात आला होता, जो पाण्याचा निचरा करण्यासाठी होत्या. काय भूमिगत टाक्या ज्या ज्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्या त्या ठिकाणी पाणी तुंबण्यापासून त्या त्या परिसराला त्या त्या वेळेला दिलासा हा जरूर मिळालेला आहे. आणि भूमिगत टाक्या हे काही फ्लड प्रोन एरियाजमध्ये पाणी तुंबण्यापासून वाचवण्याकरता या ठिकाणी एक चांगलं सोल्युशन आहे, परंतु ते एकमेव सोल्युशन नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं सर्वसमावेशक अशा प्रकारच्या सोल्युशनची आवश्यकता आहे. ती अनफॉर्च्युनेटली गेल्या 25 वर्षामध्ये झाली नसल्यामुळे आता आम्ही ते करत आहोत आणि ऑलरेडी रिपोर्ट तयार केलेला आहे, सादर झालेला आहे. केंद्र शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. सर, मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट बस ज्या आहे त्यांची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते. आज देखील महापौरांच्या दौऱ्यादरम्यान एक बस बंद पडली होती. तुमच्या दौऱ्यासाठी आता तुमच्या दौऱ्यासाठी ज्या बसेस ठेवण्यात आलेल्या होत्या त्यातली एक बस बंद झाली. बघा, आता एखादी बस अशी कधी बंद पडू शकते. एक बस बंद पडली, एक बस बंद पडली किंवा 2 मिनिटासाठी थांबली याचा अर्थ काही BSTच्या सगळ्याच बसेस बंद पडतात असा होत नाही. परंतु BSTच्या बाबतीमध्ये BSTला सस्टेनेबल करण्याच्या दृष्टिकोनातून, सस्टेनेबल म्हणजे समजा BSTचा आमदनी इन्कम
हे जर 1200 कोटी असेल तर BSTचा खर्च हा 2500 कोटी आहे आणि त्यामुळे 2500 कोटीचा खर्च हा 2500 कोटीची आमदनी BSTला झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही याचा विचार करीत आहोत. यामध्ये ॲडव्हर्टायझिंग असेल, यामध्ये कशा प्रकारे मेट्रोच्या फीडर रूट्सवरती BSTच्या बसेस डिप्लॉय करून अजून BSTचं इन्कम या संदर्भात वाढवू शकतो याचाही विचार आम्ही करीत आहोत. आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये BSTला सस्टेनेबल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कारवाई करून त्यामध्ये BSTला आम्ही सस्टेनेबल करू. सफाईच्या दरम्यान अनेक वेळेला अशा गोष्टी आढळून येतात की जो गाळ बाहेर काढला जायचा तो नाल्याच्या बाहेरच ठेवला जायचा, त्यामुळे पाऊस पडला तो गाळ पुन्हा एकदा नाल्यात प्रशासनाला सक्त आदेश देण्यात आलेले आहेत की नाल्याचा गाळ असेल, मायनर नाल्याचा, मेजर नाल्याचा गाळ असेल, कुठलाही गाळा हा 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी काढून टाकलेल्या ठिकाणाहून उचलला गेला पाहिजे. आणि आमचे सर्व नगरसेवक 118 नगरसेवक आणि सर्व स्वीकृत नगरसेवक हे त्या ठिकाणी फिरून सर्वीकडे फिरून या ठिकाणची पाहणी करत आहेत. एव्हरीबडी इज ऑन फील्ड. सर या उदंचन केंद्राची सध्या पाणी उपसा करण्याची क्षमता किती आहे आणि ती वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना? हे मुंबईतलं सर्वात मोठं पंपिंग स्टेशन आहे. एका वेळेला या ठिकाणी 10 पंप्स जे आहेत ते कार्यरत आहेत आणि त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे, वरळी, हाजी अली, टोटल 1300 हेक्टेअरच्या परिसराला रिलीफ देणारं हे पंपिंग स्टेशन आहे आणि वरळी आणि आजूबाजूच्या परिसरातलं हे पंपिंग स्टेशन आहे आणि त्यामुळे वरळीची आम्ही खास काळजी या ठिकाणी घेत आहोत. या 25 वर्षामध्ये, मागील 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये सातत्याने तुंबई होताना पाहायला मिळत होती. यापुढे मुंबईची परिस्थिती कशी असणार आहे पावसाळ्यामध्ये? काय बदल हा या सरकारकडून असेल? सर यालाच लागून असं आहे की नाले सफाईची जी चालू आहे तर अनेक तक्रारी येत आहेत की नाले सफाई व्यवस्थित केली जात नाहीये, तर मुंबईची तुंबई होऊ शकते असं देखील मुंबईकर व्यक्त करतायत. हे बघा, पाणी आम्ही काय असा क्लेम करणार नाही की यावर्षी पाणी तुंबणारच नाही, कारण पाणी तुंबण्याची अनेक कारणं असतात. परंतु पाणी कमी तुंबावं किंवा पाणी तुंबल्यानंतर त्याचा निचरा लवकरात लवकर समुद्रामध्ये व्हावा याकरता ज्या उपाययोजना महानगरपालिका करते त्या सर्व उपाययोजना 100% कार्यरत आहेत की नाही हे चेक करण्याचं काम आम्ही करतोय. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्या वेळेला सोल्युशन येईल ज्याचा विचार आजपर्यंत झाला नाही. आजपर्यंत लोकांनी फक्त नाले सफाईची पाहणीचे दौरे केले आणि नंतर थेम्स नदीची पाहणी करायला गेले आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचा विचार न केल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासनाच्या मदतीनं कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करून कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं सोल्युशन मुंबई शहराला आम्ही नक्कीच देऊ. आम्ही मुंबईकरांना एवढं आश्वस्त करू इच्छितो की आम्ही 100% आमच्या प्रयत्नांमध्ये कधीही कुठे कमी पडणार नाही आणि पूर्णपणे पारदर्शी अशा प्रकारचा कारभार, ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि करप्शन फ्री गव्हर्नन्स हे आम्ही देत आहोत. आणि हे गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही कसं दिलेलं आहे हे तुम्हाला 3 दिवसानंतर विस्तृतपणे मी सांगेन. पालिकेतील 79 नगरसेवकाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली, जर त्याचा निकाल लागला तर पालिकेचे भाजपची सत्ता जाती असं काँग्रेसचं मत आहे. त्यांना स्वप्न बघू द्यात. दर महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या नंतर हरलेला उमेदवार विजयी उमेदवाराच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन हा नेहमीच टाकत असतो. यात काहीही नवीन नाही. परंतु आजपर्यंत या टाकलेल्या पिटिशन्समुळे हाऊसमधलं बलाबल कधीही बदललेलं नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इम्बॅलन्स आजपर्यंत झालेला नाही, यावेळेलाही होणार नाही. त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत ते स्वप्न जरूर बघू शकतात. मुंगेरी लाल के हसीन सपने जो है वो उनको मुबारक है.